साटेलकर बिल्डर्स अँड डेव्हलपर्स कणकवली रेल्वे स्टेशन लगत साकारत आहे समर्थ साई रेसिडेन्सी 6 मजली रेरा रजिस्टर इमारत। तुमच्या घराचं स्वप्न आम्ही पूर्ण करणार। साईट पत्ता समर्थनगर रेल्वे स्टेशन नजीक, तालुका कणकवली, जिल्हा सिंधुदुर्ग। पत्रादेवी येथील हुतात्मा स्मारकाचं लोकार्पण मंगळवारी होत असून गोवा मुक्ती संग्रामात ज्या ठिकाणी सत्याग्रही शहीद झालेत त्या ठिकाणाहून घेतलेला हा आढावा पाहूया। आपण आहोत महाराष्ट्र आणि गोव्याच्या सीमेवर। सिंधुदुर्ग जिल्ह्याची बांद्याची ही सीमा आहे। याचं कारण आहे कारण 25 ऑगस्टला पत्रादेवी येथे जे स्मारक आहे ते ज्याचं नूतनीकरण झालं आहे आणि त्याचं लोकार्पण करण्यासाठी देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह इथे येत आहेत। आणि याच पार्श्वभूमीवर आपण पत्रादेवी गावामध्ये आलो, जिथे आपल्याला हे जुनं स्मारक या ठिकाणी पाहायला मिळतं आहे। आणि त्याबद्दलची माहिती देण्यासाठी इथले जिल्हा परिषदचे माजी सदस्य रमेशजी सावळ सर आपल्यासोबत आहेत। सर, काय सांगाल, गोवा आणि सिंधुदुर्गचं नातं वेगळं राहिलेलं आहे, रोटीबेटीचं नातं आहे, अनेक गोष्टी आपण ऐकलेल्या आहेत। आजही गोवा सिंधुदुर्ग एकमेकावर अवलंबून आहेत, मात्र एक इतिहास या सगळ्या दोन्ही राज्यांना, इथल्या जिल्ह्याला, या सीमेला आहे। काय सांगाल, कारण आज आपण जुन्या स्मारकाच्या ठिकाणी आहोत, नवीन स्मारकाचं लोकार्पण लवकरच होतं आहे। हा इतिहास काय तुमच्या माहितीप्रमाणे काय सांगाल? गोवा आणि माझं नाव रमेश सावळ। गोवा आणि सिंधुदुर्ग यांचं नातं जवळचं आहे आणि भावनिक आणि स्नेहसंबंध चांगले आहेत। ज्या वेळेला भारत देश 1947 साली स्वतंत्र झाला आणि 14 वर्षानंतर गोवा मुक्त झाला, त्यावेळेला गोवा मुक्त करण्यासाठी महाराष्ट्रातून, गुजरात, उत्तर प्रदेश सगळ्या भागातून जे स्वातंत्र्य सैनिक आले होते ते अनेक मार्गाने आतमध्ये शिरले होते, म्हणजे तेरेखोल, दोडामार्ग अशा भागातून आले होते। त्यातले इथला एक मुख्य भाग म्हणजे पत्रादेवीवर ते आले होते आणि ते आत जाताना त्यांच्यावर गोळीबार झाला का 33 लोक मृत्युमुखी पावले। त्याच्यामध्ये बरेचसे स्वातंत्र्य सैनिक म्हणून त्यांची नावं शाळेत आहेत आणि कुठं त्या स्थानावर लावलेली आहेत। तर हा गोवा स्वातंत्र्यासाठी ह्या भागातल्या लोकांनी पूर्ण सहकार्य केलेलं आहे, महाराष्ट्राच्या म्हणा, उत्तर प्रदेश, गोवा। आता हे स्मारक म्हटलं तर तुम्हाला जे वरचं स्मारक उद्या नूतनीकरण 25 तारीखला होणार, ते स्मारक अगोदर पण होतं, पण ते 87 साली बांधलं होतं। त्यावेळेला मुख्यमंत्री प्रतापसिंग राणे होते। त्याच्यानंतर त्याचं थोडं रिव्हिनेशन झालं, पण आता भारतीय जनता पार्टीच्या सरकारात सध्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत याने ते पूर्णपणे आता त्याचं रिन्यू केलेलं आहे आणि मोठ्या ह्याच्यात त्याचं रूपांतर केलेलं आहे। तर खरं जर इतिहास सांगायचा झालं तर तिथं इतिहास काय नाही, ती फक्त बिल्डिंग, हे म्हणजे स्मृती स्थळ आहे ते। इथं खरा इतिहास होता, कारण इथंच शहीद झाल्यामुळे इथून महाराष्ट्राचे लोक इथं येऊन 15 ऑगस्टला पुष्पांजली अर्पण करतात, गोव्याचे मुख्यमंत्री येतात। त्याच्यानंतर तिथं एक जी जागा आहे ती मुख्य जागा, त्याला आता ह्या 15 ऑगस्टला आपल्याला मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं आहे की तिथं कंपाऊंड बांधून देतो म्हणून। त्याच्यानंतर हे स्मारक, त्याच्यानंतर तो जो पोल दिसतो आहे तो त्यावेळेला ते पोर्तुगीजांचा पोल होता, तो मोडला आणि आता तिथं एक्साईज राहते, ते 15 ऑगस्टला झेंडा फडकवतात म्हणून तो पोल आहे। आणि इथं एक शाळा आहे, त्या शाळेला शहीद कर्नल बनीसिंग पाल या स्वातंत्र्य सैनिकाचं नाव दिलेलं आहे, हुतात्मा स्वातंत्र्य सैनिकाचं। अशी ही परिस्थिती आहे, कारण त्यावेळेला गोवा आणि महाराष्ट्र जाण्यासाठी तारेचं कुंपण होतं आणि ते तारेचं कुंपण ओलांडून लोक आतमध्ये शिरले। इथं काही लोक शहीद झाले, काही लोक जखमी झाले। त्याला बांधावासियांनी मोठं सहकार्य केलं की त्या लोकांनी त्यांना हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं, त्यांना जेवण वगैरे देण्याचं काम तिकडचे लोक करत होते, म्हणजे मदतीचा हात त्यांच्याकडून होत होता। आणि नंतर गोवा आमचा मुक्त झाला ह्या लोकांबरोबर। तुम्ही जी जागा दाखवली, म्हणजे जिथे हे लोक शहीद झाले, किंवा मागची एक जी जागा दाखवली त्या जागेचा इतिहास काय, आणि तुम्ही एक उल्लेख केला की जेव्हा जखमी व्हायचे लोक, देशभरातनं लोक इथे आलेले, आणि जवळपास भारत स्वातंत्र्य झाल्यानंतर 14 वर्ष लागली की गोवा स्वातंत्र्य होण्यासाठी पोर्तुगीज गो बॅक असा नारा त्यावेळी दिला होता। आणि बांद्यातल्या लोकांनी, तुम्ही म्हटलं तसं, त्यांच्यावर औषधोपचार केले, जखमी लोकांवर त्यांना इथे सोय दिली। तर त्या जागेचं महत्त्व काय आहे आणि ही नेमकी हा इतिहास काय, ही गोष्ट काय? त्या जागेवर शहीद झाले लोक आतमध्ये शिरताना, म्हणून ते स्मृती त्यांची तिथं जागृत आहे। ते तिथं जो चिरा लावलेला आहे ते स्मृती आहे त्यांची। नंतर हे स्मारक आहे ते जुनं नाही आहे, ते स्मारक झाल्यानंतर हे स्मारक इथं मिनी स्मारक बांधलेलं आहे, म्हणजे ह्या जाग्यावर त्याची आठवण पाहिजे म्हणून। आणि तो आता काय झालेला आहे, ते स्मारक प्लस
त्याचं आता ते एक स्पॉट होणार टुरिस्ट, कारण तिथे ते बघायला लोक येणार बाहेरचे, तसं केलेलं आहे ते. निश्चित एक स्थानिक म्हणून काय सांगाल, कारण तिथे म्हणजे गोवा स्वातंत्र्य होण्यासाठी ज्यांनी लढा दिला, जे शहीद झाले, त्या प्रत्येकाचं नाव तिथे दिसतं आहे, प्रत्येकाची आठवण तिथे केली जाते, स्मरण केलं जातं आहे. त्याचबरोबर अगदी आपल्या देशातले जे वीर पुरुष आहेत, महापुरुष आहेत, त्यांच्या पण तसबिरी दिसतात. एक तुम्ही जो उल्लेख केला की तुम्ही जो इतिहास सांगत होता तो आज ऐकताना जेवढं बरं वाटत होतं, तेव्हा त्या स्मारकाकडे जेव्हा आपण जातो तेव्हा तो तिथे बघायला पण मिळतो. तिथे एक शिल्प साकारलेली आहेत. काय वाटतं एक इथले नागरिक म्हणून, गोव्याचे नागरिक म्हणून आणि सिंधुदुर्गच्या सीमेवर राहणारे नागरिक म्हणून त्याबद्दल काय वाटतं? मला गोवा सरकारचा अभिमान आहे, कारण जे सैनिक आमचे मृत गेले, मग जे आमचे हुतात्मा झाले स्वातंत्र्य सैनिक, त्यांच्या मुलांना आज नोकऱ्या दिलेल्या आहेत. त्यानंतर त्यांना 25 वर्ष झालेले, एक टाईम बाउंड झाला म्हणून आमच्या मुख्यमंत्र्यांनी प्रत्येक मृत स्वातंत्र्य सैनिकांच्या कुटुंबांना 10 लाख रुपये दिलेले आहे. स्वतः नेऊन पंजाबमध्ये जाऊन जे आमचे शहीद कर्नल बनीपाल सिंग गेले, त्यांच्या बायकोच्या हातामध्ये जाऊन तिथं सुपूर्द केले. एवढी त्याने मान सन्मान केलेला आहे आणि आमच्या गोवा सरकार स्वातंत्र्य सैनिकाचा मान सन्मान करतो आहे. निश्चितच आपण पाहिलं की पत्रादेवीचं मूळ स्मारक ज्या ठिकाणी घटना घडली होती ते हेच आहे. आणि तिथे जो स्पॉट दिसतोय किंवा तिथे जिथे आदरांजली अर्पण करण्यात आली आहे 15 ऑगस्टला, महाराष्ट्र असेल, गोवा असेल, दोन्ही राज्यातले नागरिक तिथे येऊन जे या लढ्यात शहीद झाले त्यांना आदरांजली अर्पण करतात, तो हा स्पॉट आहे. निश्चितपणे जसं साहेबांनी सांगितलं आहे, या सरांनी म्हटलं आहे की जो इतिहास आहे, जो केवळ आत्तापर्यंत ऐकायला मिळायचा, जो ऐकताना आनंद व्हायचा, ऐकताना ऊर भरून यायचा, आज हा इतिहास पत्रादेवीवरच्या स्मारकामुळे थेट बघायला मिळणार आहे, तो जगता येणार आहे. तिथे जे शहीद झाले त्या प्रत्येकाचं नावसुद्धा, त्या देशवासियांचं नावसुद्धा पाहताना ऊर अभिमानानं भरून येणार आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट साहिलसह विनायक गावस, कोकण 7 लाईव्ह, पत्रादेवी.